तुम्हाला जर जिमला जाणं शक्य नाही तरी पण तुम्ही वेट लॉस करू शकता घरच्या घरी. कुठल्याही पिल्स, पावडर्स आणि सप्लिमेंट शिवाय कुठली पण पावडर किंवा कुठलंही एक फूड तुम्हाला वेट लॉस करून देऊ शकत नाही, फॅट लॉस करून देऊ शकत नाही. आजकाल त्याच्याबद्दल पण बऱ्याच रील्स वगैरे येत असतात की आपण गहू खाल्लाच नाही पाहिजे. आणि तुम्ही पहिलं म्हणजे पाणी प्यायला सुरुवात करा. हायड्रेशन लेवल तुमच्या बॉडीची चांगली झाली की तुमचे पुढचे क्रेविंग्स आपले आप कमी होतात. प्रोटीन पावडर्स सध्याच्या मार्केटमध्ये आल्या वेट लॉससाठी असेल किंवा बरंच हेल्दी लाईफसाठी असेल, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? रोजचं घरातलं फूड खाऊन वेट लॉस आणि फॅट लॉस पोट कमी करता येतं. म्हणजे लोक असे आजकाल चॅलेंजेस घेतात, 21 डेज चॅलेंज, 7 डेज चॅलेंज, मग ते कम्प्लीट का नाही होत? एखादी अशी फ्लॅट टमी असलेली मुलगी आपले बर्पीज मारतीये, ती असं हेवी लिफ्ट करते किंवा ती खूप रन करते, हा मी पण करणार. तुमची शरीराची तेवढी कॅपॅसिटी आहे का? तुमचं शरीर त्या गोष्टीला तयार आहे का? काय खायचं, किती खायचं, कुठल्या वेळी खायचं आणि कुठलं फूड खायचं ह्याचं इक्वेशन एकदा बसवलं. कोणी म्हणते तुम्ही 16 तास उपाशी राहा, दिवसभर खाणारा माणूस एकदम 16 तास उपाशी राहिला तर तो कुठेतरी चक्कर येऊन पडेल किंवा ते आजारपण आहे. हे सगळं कॉम्बिनेशन करून रात्री भिजवायचं, सकाळी उकळून घ्यायचं, गाळून पिऊन घ्यायचं लिंबू टाकून. खूप चांगला इफेक्ट आहे. थायरॉइड असू दे, हॉर्मोनल इश्यूज असू दे, काही असू दे, पोट साफ होतं, ब्लड शुगर कंट्रोल होते. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड असणार आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल एपिसोड असणार आहे, कारण आज आपण अनेक लोकांना येणाऱ्या जे काही मेजर प्रॉब्लेम्स असतात, हेल्थ इश्यूज, त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. आणि त्यातल्या त्यात आपण म्हणजे जिमचा वापर न करता आपण वेट लॉस खरंच चांगल्या पद्धतीने करू शकतो का, हे आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर रश्मी शहा, ज्या हार्मोनल हेल्थ एक्सपर्ट आहेत आणि लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट कोच आहेत. तर मी आता तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची जी लेवल आहे ती वाढवत जाणार आहोत. तर रश्मीजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस. तर जसं मी आमच्या ऑडियन्सला सांगितलंय की विदाऊट जिम करता आपण वेट लॉस करू शकतो का, तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? डेफिनेटली करू शकतो. सोपं आहे ते. म्हणजे वेट लॉस करायचंय, फॅट लॉस करायचंय म्हणजे जिम हिट करायचं, खूप जड वजनं उचलायची असं मुळीच नाहीये. जिम न करता सुद्धा वजन कमी करता येतं सोप्या पद्धतीने. ओके, मग ती पद्धत आम्हाला जाणून घ्यायला नक्की डेफिनेटली. पण मग ते आपण जाणूनच घेऊ, पण त्याआधी आपण थोडंसं बेसिक्स समजून घेऊ की कुठल्याही व्यक्तीचं जे वेट असतं ते अचानक गेन कसं होतं आणि ते कळत कसं काय नाही, की लक्षातच येत नाही आपल्याला की आपलं वेट वाढून जातं. मग नंतर कधीतरी अचानक ज्यावेळेस हेल्थ इश्यूज पॉपअप व्हायला लागतात त्यावेळेस थोडंसं अलर्ट मोडवरती माणूस येतो. वजन कधी एका रात्रीत कुणाचंच वाढत नाही, कुणाचंच नाही. ते हळूहळू वाढत जातं. पण आपण आपल्या हेल्थला इग्नोर करत राहतो किंवा आपण बघत नाही आपण किती खातोय, काय खातोय, बाहेरचं खातोय का घरातलं खातोय, किंवा आपण शरीराला काही व्यायाम देतोय का, आपण ॲक्टिव्ह आहोत का, हे कोणी बघत नाही. खूप जास्त बिझी असणं, सतत काम, टेन्शन, जबाबदाऱ्या ह्याच्या मागे सतत पळत राहतो. या पळण्याच्या मागे जे मागे राहतं ती आपली हेल्थ. आणि मग कधीतरी एकदम असं जाणवतं की अरे मला एक जिना चढला तरी धाप लागते किंवा असं पायऱ्या चढल्या तरी कंबर भरून येते, बसताना उठताना किंवा काहीतरी खाली वाकून उचलताना माझी कंबर दुखतीये का, कधीतरी मान दुखायला लागते. आणि मग हे सगळं करताना अजून एक जाणवतं की अरे आता एनर्जी ड्रेन होते, किती पण झोप काढली तरी ती पूर्ण होत नाही, थकवा येतो, गळाल्यासारखं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कपडे टाईट व्हायला लागतात. लेडीजच्या बाबतीत बघितलं तर टॉप्स, ब्लाऊज, कुर्तीज, जीन्स हे टाईट व्हायला लागतं. मेल्सच्या बाबतीत अचानक एक प्रेझेंटेशन आहे आणि खूप आधीचा एखादा शर्ट काढला तर तो बरोबर बेलीच्या इथे ते बटन्स आपले बसत नाहीत, ब्लेझर बसत नाही आधीचं. आणि मग जाणवतं अरे माझं पोट वाढलंय, एवढे दिवस जाणवलं नाही. मग ह्या काही पॅरामीटर्सवर लक्षात येतं की माझं वजन वाढलंय आणि वी हॅव टू डू समथिंग अबाउट इट. पण आजची जी लाईफस्टाईल आहे
ती खूप जास्त म्हणजे कसं की सिटिंग पोझिशनमध्ये आपल्याला कंटिन्यू काम करावं लागतं, लॉंग आवर्स मीटिंग चालतात आणि जेवायला प्रॉपर टाइम नाही मिळत. मग यातून कसं मार्ग काढायचा समजा? यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येकाने स्वतःबद्दल अवेअर असणं जास्ती महत्त्वाचं आहे. आता आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, एकदम हाय अपग्रेड झालेले फोन्स आहेत. बरोबर. मग त्याचा उपयोग फक्त आपण रील स्क्रोल करण्यासाठीच करणार का? नाही. तर टेक्नॉलॉजीचा वापर करून सुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकतो. कसं? सर्वात पहिलं पाणी पिण्याचं पण लोकांना लक्षात राहत नाही की मी बिझी आहे, मला वेळच मिळाला नाही. पण तुम्ही कुठल्या पण मीटिंगला जा, तुमच्यासमोर पाण्याच्या छोट्या छोट्या बॉटल्स असतात, तुम्ही स्वतःचं पाणी कॅरी करू शकता. सेट अ रिमाइंडर, एखादं ॲप घ्या की जे पाणी पिण्याला रिमाइंडर टाकेल तुम्हाला, आणि तुम्ही पहिलं म्हणजे पाणी प्यायला सुरुवात करा. हायड्रेशन लेवल तुमच्या बॉडीची चांगली झाली की तुमचे पुढचे क्रेविंग्स आपणे आप कमी होतात. समजा तुम्ही खूप बिझी आहात की तुम्हाला माहिती आहे की मी एकदा सकाळी बाहेर पडलो की मला दिवसभर प्रॉपर लंच करायला जर वेळ मिळत नाही, तर सकाळी घर सोडतानाच पोळी भाजी वरण भात सॅलड हे सगळं तुम्ही खाऊन निघा. सॅलड सकाळी नसेल खायचं तर पोळी भाजी वरण भात किंवा हे असं सगळं खाऊन निघा. आणि दुपारी किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल आणि मग भूक लागेल तेव्हा तुम्ही क्विक सॅलड खाऊ शकता, तुम्ही फ्रूट्स खाऊ शकता. तुम्ही जर प्रोटीन शेक घेणार असाल ते घेऊ शकता. नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही एग ऑमलेट किंवा बॉइल्ड एग कॅरी करू शकता. दॅट यू कॅन इट. ज्याच्याने पोट भरलेलं राहील, तुमचं न्यूट्रिशन कॉन्टेंट पण बरोबर राहील, आणि प्लस तुम्ही सकाळी भाकरी भाजी पोळी भाजी हे खाऊन निघालात की ते खाल्लेलं अन्न पचवायला तुमच्या शरीराला भरपूर वेळ मिळतो. मग भले त्यावेळेला तुम्ही कार्बोहायड्रेट्स जास्त खा, फरक पडत नाही, कारण ते पचवायला तुमच्या शरीराला वेळ मिळतो. आणि तुम्हाला मला भूक लागली मी जेवलो नाहीये हे डोक्यात फिरत नाही, कारण तुमचं पोट भरलेलं आहे. आणि पोळी भाजी सगळ्यांना आवडते, भाकरी भाजी सगळ्यांना आवडते. आपले पूर्वज सुद्धा हे फॉलो करत होते की शेतावर जाणे, दिवसभर काम करणारे, सकाळी भाजी भाकरी खाऊन बाहेर पडत होते. आपण पण जर ते फॉलो केलं तर एक तर सकाळी जेवण झालंय हा एक सायकोलॉजिकल तुम्हाला इफेक्ट होतो की मी जेवलोय. मग ते सतत क्रेविंग्ज होणे, काहीतरी मग चटरपटर खात राहणे, हे सगळं तुम्ही कमी करू शकता. आणि अशा पद्धतीने जर दिवसभराचं तुम्ही मॅनेज केलं की एकदा पोट भरून सकाळी खाल्लं आणि मग दिवसभर तुम्ही प्रोटीन सॅलड ताक दही हे असं खाल्लं, पोट पण भरलेलं राहतं आणि बसून काम करणाऱ्यांसाठी पोट जड होत नाही. हे सर्वात महत्वाचं. पण मग तेच आहे की जर समजा जर सकाळी जर मी पोटभर जेवण केलं आणि मी जर ऑफिसला जातोय आणि मी काम करायला बसते तर लगेच अशी झोप यायला लागते, मग याच्यावरती काही मार्ग काढता येईल का? त्याच्यासाठी सकाळी काहीतरी तुम्ही ॲक्टिव्हिटी करा. आणि मी असं नाही म्हणणार की तुम्ही जिमलाच जा, पण तुमचं दिवसभर बसायचं काम असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला हे खाऊन निघाल्यावर मला डल वाटेल, तर फ्रेश एअरमध्ये निदान 15 ते 20 मिनटं वॉकिंग जॉगिंग, काहीतरी तुम्ही स्पोर्ट्सचं तुम्हाला खेळू शकत असाल, ग्रुप असेल तर अशी काहीतरी ओपन एअर ॲक्टिव्हिटी करा. अर्धा तास, सुरुवात 10 मिनिटांनी करा. सुरुवात अगदी मी रोज 1 तास वॉक करेन असं सुरू करू नका, कारण ते होत नाही. स्टार्ट स्मॉल. 10 मिनिट ना, ठीक आहे मी आज 10 मिनिटं चालेन. अगदीच नाही, कुठे ट्रॅकवर जाऊन पळणं झालं तर तुमच्या बिल्डिंगच्या खाली सोसायटीच्या खाली सगळीकडे जागा असते. 10 मिनिटं 15 मिनिटं फास्ट वॉक करा, फ्रेश एअरमध्ये प्राणायाम करा. सर्वात महत्त्वाचं, तुमची कुठली नाडी जास्त ॲक्टिव्ह आहे, उजवी डावी, ते बघायला पाहिजे. आणि एक थोडं मेडिटेशन म्हणजे अगदी ध्यान लावून बसायचं असं नाही, पण स्वतःबरोबर 5 मिनिट डोळे बंद करून बसणे, हे सगळं करण्यासाठी 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. पण ही जी सकाळची 30 मिनिटाची एनर्जी ना, ती तुम्हाला दिवसभर लाईट आणि मग फ्रेश ठेवणार आहे. ओके. आणि जसं तुम्ही पाण्याबद्दल सांगितलं, आता बऱ्याच वेळेस लोकांना म्हणजे कळतच नाही की किती पाणी पिलं पाहिजे. लोकांचा हा पण इश्यू असतो की म्हणजे सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी प्यायचं का त्यात काही म्हणजे हळद वगैरे किंवा काही टाकतात आजकाल लोक पाण्यामध्ये आणि ते पित असतात का बरं? तर वजन कमी करायसाठी, हेल्दी राहायसाठी. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे, किती पिलं पाहिजे एक्झॅक्टली पाणी? जर तुम्हाला साधंच पाणी दिवसभरात प्यायचं असेल तर मिनिमम 3 लिटर रिक्वायर्ड आहे आपल्या शरीराला. आपले ऑर्गन्स आहेत, स्किन आहे, नेल्स आहेत, हेअर आहेत, या सगळ्यांच्या नरिशमेंटसाठी, तुमचं मेटाबॉलिझम ट्रॅकवर ठेवण्यासाठी, तुम्हाला एनर्जी देण्यासाठी, फ्रेश वाटण्यासाठी पाणी पिणं अतिशय आवश्यक आहे. मी एका ज्योतिषांना भेटले होते, त्यांनी मला सांगितलं होतं की चंद्रबळ वाढवायचं असेल, म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटायचं असेल, चंद्रबळ वाढवायचं असेल तर 1 ग्लास पाणी प्या.
एकदम साधं सोपं. म्हणजे हे आपल्या अध्यात्मात किंवा आपल्या पूर्वजांनी पण सगळं लिहून ठेवलेलं आहे. 3 लिटर पाणी प्रत्येकाने पिलंच पाहिजे. अगदी ते शाळेत जाणारा मुलगा मुलगी असो, वर्किंग असो, हाऊसवाईफ असो, सगळ्यांनी. सकाळचं जे डिटॉक्स ड्रिंक ज्याला आपण म्हणतो, जे आता ते नाव पडलेलं आहे, इट इज व्हेरी गुड फॉर हेल्थ. पण एक की ते पिलं म्हणजे तुमचं वेट लॉस होईल असं नाही. वेट लॉस कुठल्या एका पदार्थाने एका ड्रिंकनी होत नाही, बट दॅट हेल्प्स यू टू स्टार्ट युअर डे विथ गुड मेटाबॉलिझम. जर कुणाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, सकाळी पोट साफ होत नसेल, तर गरम पाण्यात तुम्ही लिंबू टाकून घेतलं तर तुमचं सकाळी पोट साफ होणार आहे. सतत इन्फ्लमेशन होत असेल किंवा सतत काहीतरी दुखत असेल, जॉईंट्स दुखत असेल, सांधे दुखत असेल, तर गरम पाण्यात तुम्ही हळद टाकून घेऊ शकता. तुम्हाला डायबिटीज असेल, ब्लड शुगर सारखी स्पाइक होत असेल, तर सकाळी गरम पाण्यामध्ये दालचिनी आणि हळद टाकून घ्या. म्हणजे सेल्सच्या अराउंडचे इन्फ्लमेशन कमी होईल आणि दालचिनीमुळे तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहील. गॅसेस, ब्लोटिंग हे दोन्ही गोष्टी होत असेल तर जिरं आणि ओव्याचं पाणी उकळून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल, पित्त प्रकृती असलेल्यांनी हे कुठलंही गरम पाणी प्यायचं नाही. पित्त प्रकृती असेल तर साधं माठातलं रूम टेम्परेचरचं पाणी प्यायचं. आणि जर पित्त कमी व्हावं दिवसाच्या सुरुवातीला वाटत असेल तर जिरे, धने आणि बडीशेप हे रात्रभर भिजवलेलं पाणी सकाळी तसंच प्यायचं, न उकळता. हे 4-5 डिटॉक्स ड्रिंक आहेत. तर आपली प्रकृती काय आहे आणि आपल्याला अचीव्ह काय करायचं आहे, आणि वेट लॉस, फॅट लॉस जर किकस्टार्ट करायचा असेल तर जिरे, ओवा, धने, बडीशेप, दालचिनी आणि हळद हे सगळं कॉम्बिनेशन करून रात्री भिजवायचं, सकाळी उकळून घ्यायचं, गाळून पिऊन घ्यायचं लिंबू टाकून. खूप चांगला इफेक्ट आहे. थायरॉइड असू दे, हॉर्मोनल इश्यूज असू दे, काही असू दे, पोट साफ होतं, ब्लड शुगर कंट्रोल होते, मेटाबॉलिझम किकस्टार्ट होतं आणि तुमचे दिवसभराचे क्रेविंग्स कमी व्हायला मदत होते. ओके. आता जसं तुम्ही सकाळ झाली की सांगितलं की आपण डिटॉक्स ड्रिंक घेतो, पण नॉर्मली म्हणजे एनर्जीसाठी आपण मग नॉर्मल माणसासाठी एनर्जी म्हटलं की चहा येतो, म्हणजे साखर आलीच. आणि साखरेचा आणि वेट गेनचा कशा प्रकारे रिलेशन आहे ते आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो? साखरेचं रिलेशन फक्त वेट गेन बरोबर नाही, तुमच्या ओव्हरऑल हेल्थ बरोबर आहे. लोक काय करतात की साखर नाही घ्यायची चहामध्ये, पण मग त्याच्यामुळे चहा बरोबर तुम्ही बिस्किट खाता. म्हणजे एक मारी बिस्किट किंवा कुठलंही एक बिस्किट घेतलं तर त्याच्यात 3 चमची साखर जाते पोटात. मग त्याच्यापेक्षा तुम्ही अर्धी चमची टाकून चहा घ्या ना साखरेचा. वेट लॉस करायचं असेल, आणि बऱ्याच जणांना असं एक ती सायकोलॉजी असते की बाबा मी सकाळी चहा नाही घेतला तर माझं डोकं उठेल किंवा माझा दिवस खराब जातो. असं असेल तर तुम्ही ह्या गोष्टीला सेट होईपर्यंत डिटॉक्स ड्रिंक घेतल्यानंतर एक तासाभराची गॅप ठेवा, किंवा तुम्ही वॉक वगैरे हे सगळं करून आल्यानंतर तुम्ही अर्धा कप कमी साखरेचा चहा तुम्ही नक्की घेऊ शकता. मग त्याच्यात तुम्ही आलं, घरी केलेला चहाचा मसाला, गवती चहा, हे सगळं औषधी आपल्या ज्या आहेत ट्रेडिशनल, ते टाकून तुम्ही चहा बिंदास घेऊ शकता. कमी साखरेचा 2 कप चहा दिवसभरात घेतल्याने काहीही हार्म होत नाही आणि वेटला फार फरक नाही पडणार. पण साखरेचं अतिप्रमाण नसावं. एकेका कपाला तुम्ही 2-2 चमची त्याचा पाक करून पित असाल, मग त्याच्यावर बिस्किट खा, रस खा, मग अजून तुम्ही गोड पण खाणार, असं केलं तर मग ती साखर हॅम्पर करणार. ओके. आणि जर समजा आता हे चहाच्या बाबतीत झालं, ड्रिंकच्या बाबतीत, पण मग डेझर्ट पण आजकाल खूप वाढलंय लोकांचं प्रमाण. आईस्क्रीम्स लोक खूप जास्त खात आहेत, किंवा बऱ्याच गोष्टी आजकाल असतात, छोटे छोटे केक्स असतात, काही ना काही सतत चालू असतं. थँक्स टू आवर फूड डिलिव्हरी ॲप्स की ते आपल्याला जे सतत नोटिफिकेशन्स पाठवत राहतात. आर यू फिलिंग लो, डू यू क्रेव्ह डेझर्ट्स, दिस इज अ टाइम टू स्नॅक, असे काहीतरी त्यांचे सतत जे नोटिफिकेशन्स येतात. हाफ ऑफ द पीपल आर गेटिंग टेम्प्टेड टू ईट इट. खरं तर त्यावेळेला त्या माणसाची इच्छा खूप अशी नसतेच, पण मग असंच बसल्या बसल्या काम करतोय, काहीतरी नोटिफिकेशन वाजलं, फोनवर बघितलं, मग ते आर यू क्रेविंग फॉर स्वीट्स, डू यू क्रेव्ह फॉर आईस्क्रीम्स और डेझर्ट्स. मग नसताना पण ते तुमच्या मनात बसतं की अरे खरंच मला खायची इच्छा आहे का. और यू सी द पिक्चर्स, त्यांचे इतके सुंदर फोटो टाकलेले असतात, किंवा एखादी अशी छोटीशी ॲड असते 10 सेकंदाची की ती मुलगी किंवा मुलगा इतकं असं डोळे बंद करून ट्रान्समध्ये असं छान खात असतात. ते बघूनच खायची जास्त इच्छा होते. एक तर अशा सगळ्यांचे नोटिफिकेशन्स ऑफ करावे. म्हणजे मी म्हणते टेक्नॉलॉजीचा सही वापर करता यायला हवा.
मग ते नोटिफिकेशन्स तुम्ही ऑफ करा, म्हणजे ते सतत वाजणार नाही. गोड खायची इच्छा का होते दुपारी जेवणानंतर? त्याचं कारण की तुमच्या दुपारच्या जेवणात इनफ फायबर आणि प्रोटीन नसणे. रिलाइंग ऑन कार्ब्स टोटली वाईल यू आर हॅव्हिंग फूड, हे मेन कारण आहे की तुमचं स्वीटचं क्रेविंग वाढतं. आणि ह्याचं डीप कनेक्शन अजून पुढे जाऊन म्हणायचं तर तुमच्या झोपेशी आहे. झोप अपूर्ण असेल तर तुमचं कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढणार आहे. कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढलं की तुमचं स्वीट, सॉल्टी आणि स्पायसीचं क्रेविंग वाढणार आहे. झोप चांगली झाली की हे क्रेविंग्स कमी होतात. आणि त्याहूनही मी असं म्हणेन, तुम्हाला जर क्रेविंग होतच असतील आणि ते तुम्हाला किलच करायचे असतील तर तुम्ही खजूर खा. स्वीट क्रेविंग्स जर होत असतील ते कमी करण्यासाठी खजूर घ्यायचा, तो तोंडात 20 मिनिटं चॉकलेट गोळ्यात चघळतो तसा तो चघळत बसायचा टिल युअर ब्रेन गेट्स द सिग्नल की तुम्हाला आता हे स्वीटचं क्रेविंग बंद झालंय. म्हणजे खजूर हेल्दी आहे, फायबर आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम सगळं मिळतं त्याच्यातून, आयर्न लेवल वाढतात. आणि प्लस इट्स अ गिल्ट फ्री प्लेजर. अगदीच कुणाला चॉकलेट क्रेविंग असेल तर खजूरमध्ये तुम्ही कोको पावडर मिक्स करून घरी चॉकलेटचा एक तो फ्लेवर येतो, चॉकलेट इसेन्स टाका, सो इट gives a kick to your brain की I had chocolate. आणि it's at the same time no added sugar, no other chemicals. आणि मग ते तुमच्या क्रेविंगचं पूर्ण होतात क्रेविंग्स आणि मग ते हेल्दी, गिल्ट फ्री. ओके. ती एक खूप चांगली टिप मॅमने दिलेली आहे की तुम्ही खजूर खाऊ शकतात की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय काहीतरी गोड खायचंय तर त्यावेळेस तसं आपण करू शकतो. पण हे झालं समजा डाएटच्या बाबतीमध्ये की आपण काय करू शकतो. पण एक शेवटची आणखी एक आपण जेवणाबद्दलच घेऊयात. एक हेल्दी रुटीन जर एखाद्याला ठेवायचं असेल आणि वेट लॉस जर्नीकडे त्याला स्टार्ट करायचं असेल तर कशा पद्धतीने त्याने डाएटमध्ये चेंज केला पाहिजे? डाएटमध्ये चेंज करण्याच्या ऐवजी इथं आधी चेंज केला पाहिजे. आणि खूप एक सोपी ॲक्टिव्हिटी मी माझ्या सगळ्या क्लायंट्सना करवते, ती आज मी ऑडियन्सना पण सांगेन. एक छोटीशी वही घ्यायची, त्याचे 2 सेक्शन करायचे. एका सेक्शनमध्ये आज मी काय खाल्लं ते, म्हणजे त्या दोन्ही सेक्शनमध्ये लिहायचे. लेफ्ट साईडला तुम्ही ग्रीन पेननी, ब्लू पेननी लिहायचं जे तुम्ही घरचं हेल्दी खाल्लं असेल, आणि राईट साईडला तुम्ही रेड पेननी लिहायचं जे तुम्ही अनहेल्दी खाल्लं असेल, जंक फूड. मग राईट साईडला जे रेड पेननी लिहिणार आहे त्याच्यात तुमचं बिस्किट आलं, पॅकेटमधलं जे आहे, बाहेरून ऑर्डर केलेलं आहे, अतिप्रमाणात खाल्लेलं आहे, ते सगळं लिहायचं, इन्क्लुडिंग ब्रेड. मग तळलेलं वगैरे सगळं आलं. हे रोज लिहायला सुरुवात करायची. बाकी तुम्ही डाएटमध्ये चेंज करू नका, आधी हे लिहायला सुरुवात करा. रोज रात्री दिवसाच्या शेवटी हे लिहा आणि ते फक्त गो थ्रू करा आणि झोपायला जा. मी गॅरंटीनी सांगते 8 दिवसात तुमचं राईट साईडचं रेड पेननी लिहिलेलं हळूहळू कमी होतं आणि ग्रीन पेन, ब्लू पेननी लिहिलेलं वाढतं. बिकॉज इट्स अ माइंडसेट शिफ्ट. तुम्हाला तुमचं समजायला लागतं की अरे आज मी हे एवढं जंक खाल्लं. सो आणि यू टेल युअर माइंड की उद्या मी ह्यातलं निदान मी 10% कमी करतो, एकदम मी सगळं बंद करेन असं नका करू. ठीक आहे, मी आज समजा जर दुपारी मी आज समोसा खाल्ले तर त्याच्याऐवजी मी हेल्दी एखादं फळ खाऊ शकतो. घरून तुम्ही नेलेला मुरमुऱ्याचा, पोह्यांचा चिवडा, मखाना, फुटाणे हे सगळं खाऊ शकता. हे जेव्हा माइंडसेट शिफ्ट होईल ना तेव्हा गोष्टी सोप्या होतात. डाएट फॉलो होत का नाही? कारण कन्सिस्टन्सी. आणि कन्सिस्टन्सी का राहत नाही? कारण तुम्ही जो प्लॅन घेतलाय तो तुम्हाला सूट होणार आहे का नाही हेच तुम्हाला माहिती नाही. एकदम उडी मारायची, मी हे बंद करेन, मी ते बंद करेन, असं करण्यापेक्षा तुमच्या रोजच्या आहारातून 10% तुम्ही जंक फूड किंवा जे अननेसेसरी आहे ते कमी करत गेलात तर तुम्ही एंड गोलला पोचेपर्यंत तुम्ही अगदी शांतपणे, सस्टेनेबली, कोणीही काही मोटिवेट न करता तो गोल तुम्ही अचीव्ह करू शकता. ओके. हे महत्त्वाचं. एकदा माइंडसेट शिफ्ट झाला, तुम्हाला तुमचं समजलं की मग सकाळची सुरुवात तुम्ही जे मी डिटॉक्स ड्रिंक सांगले कुठलं पण एक चूज करा, तुमची काय प्रकृती आहे त्याप्रमाणे. मग ब्रेकफास्ट शुड बी आपलं एक कार्ब, किंवा मी जसं सांगितलं भाकरी भाजी खाऊन बाहेर पडायचं. तुम्ही कॉर्पोरेट्समध्ये असाल, MNCमध्ये काम करता, सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे, बसून जॉब आहे, बँकिंग सेक्टर आहे, कुठेही जिथे बसून काम आहे, सकाळी पोळी भाजी, अगदी वरण भात खायचं असेल तरी पोळी भाजी, वरण भात, भरपूर भाजी, पालेभाज्या चांगल्या मिळतात, हे सगळं खाऊन बाहेर पडा. आणि त्यावेळेला जे सॅलड तुम्हाला खायचंय ते खूप चांगल्या क्वांटिटीमध्ये तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करा. सॅलड मग ते तुम्ही दुपारच्या वेळेला खाऊ शकता जेव्हा तुम्हाला भूक लागते. आता हे जेव्हा तुम्ही सकाळी फुल खाऊन निघता,
11 वाजता सुद्धा काही क्रेविंग होत नाही. पण जे लोक सकाळीच ब्रेकफास्ट करत नाही, सेईंग की मला वेळच नाही ब्रेकफास्ट करायला, चहा बरोबर एखादं बिस्किट खाऊन निघा, खारी टोस्ट असं ब्रेड वगैरे असं काहीतरी खातात, मग त्याच्याऐवजी हे फुल जेवा. मग तुम्हाला अगदी 1-2 वाजेपर्यंत पण भूक लागत नाही. मग तेवढी जी तुमची 4-5 तासमध्ये जातात, तुमची बॉडी फास्टिंग विंडोमध्ये जाते अँड इट स्टार्ट्स क्रिएटिंग न्यू सेल्स. ओके. आणि मग तुम्ही दुपारी सॅलड खा, एखादं फळ खा त्याच्याबरोबर, मग ताक घ्या, किंवा तुम्ही प्रोटीनमध्ये ताक नको असेल एखाद्या वेळेला त्या सॅलडमध्येच तुम्ही बॉइल्ड एग टाकू शकता, ऑमलेट कॅरी करू शकता. हे झालं तुमचं दुपारचं. मग दुपारचं हाय प्रोटीन हाय फायबर मील घेतल्यानंतर यू आर फुल, एकदम समाधानी, यू आर फुल, आणि पोट पण हलकं राहतं. कारण तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाल्लेले नाही आहेत जे तुमच्या पोटाला जड फिलिंग देतात. देन यू आर फ्रेश. मग हवं तर त्याच्यानंतर एखादा गरम गरम ग्रीन टी, कुठला हर्बल टी घ्या, सो इट विल कीप यू फ्रेश. ब्लॅक टी घ्या, ब्लॅक कॉफी घ्या, हे तुम्ही काही घेऊ शकता. आणि मग जेव्हा तुम्हाला 5 वाजता भूक लागते त्यावेळेला तुम्ही परत एखादं फळ खा, किंवा तुम्हाला अगदी डल वाटते किंवा दिवसभर तुम्ही थकलाय, मग त्यावेळेला चहा घ्या. ओके. कमी साखरेचा, बिन साखरेचा घेतला तर बेस्ट, कमी साखरेचा घ्या, कॉफी घ्या, जे हवंय ते घ्या. आणि मग त्याच्याबरोबर घरून आणलेलं एखादं पोह्याचा चिवडा, मखाना, स्प्राउट्सची भेळ, किंवा नुसते स्प्राउट्स आणले असतील, पण सी टू इट की तुम्ही त्याच्यात थोडीशी मिरची आणि चाट मसाला असला पाहिजे. हे का? कारण त्यावेळेला काहीतरी असं चटपटीत असं स्पायसी हवं असतं, आणि ते तुमच्या ब्रेनला ट्रिगर देतं की हा मला हे मिळाले, नाव आय एम हॅपी. रेड चिली इज अ सिरोटोनिन बूस्ट. त्यामुळे त्यावेळेला हे खाल्लं तर फ्रेश वाटतं, जिभेला चव येते, चहा कॉफी घेतलेला असं, म्हणजे सायकोलॉजिकली यू आर फाईन. देन यू डोंट क्रेव फॉर एनिथिंग चटपटा और समथिंग लाईक दॅट. आणि तुम्ही जर घरून काही चांगलं कॅरी करू शकला, किंवा मिक्स भाज्यांचा एखादा थेपला, एखादा पराठा, दॅट इज बेस्ट. पण बऱ्याच जणांना हे कॅरी करणं शक्य होत नाही, म्हणून मग मी हे सोपे पदार्थ देते विच दे कॅन कॅरी. आणि देन कम्स द टाइम फॉर डिनर. सो ऑलवेज कीप युअर डिनर लाईट अँड ग्रेन फ्री. अगदीच मग गहू तर शक्यतो टाळावा डिनर्समध्ये, कारण एक तर ते ग्लुटेन आहे, ते पचायला तुम्हाला वेळ लागतो. आणि तुम्ही डिनर केल्यानंतर झोपेपर्यंत जर मध्ये 2-2.5 तास मिळणार नसतील तर देन इट इज गोइंग टू इन्क्रीज युअर बेली फॅट. मग ते पोट वाढलेलं दिसतं, ते त्याचं कारण हे. मग डिनरमध्ये हॅव सूप आणि स्टीम केलेल्या भाज्या, हे फर्स्ट इथून तुमच्या डिनरची सुरुवात झाली पाहिजे. स्टीम केलेल्या भाज्या आणि सूप घ्या. आणि मग शेवटी अगदी तुम्हाला कम्फर्टिंग फूड, भात वगैरे असं हवं असेल तर ते तुम्ही तुमची जेवढी भूक आहे त्याच्या 50% अमाऊंटमध्ये खा. म्हणजे ओव्हरऑल तुमचं पोट 60% भरलं पाहिजे फॉर डिनर. तुम्ही सूप आणि स्टीम व्हेजिटेबल्स, स्टर फ्राय व्हेजिटेबल्स खाल्ल्या, त्याच्याबरोबर एखादं प्रोटीन घेतलं, लाईक पनीर आहे, मग जर नॉन व्हेजिटेरियन असेल तर चिकन, फिश असं घेतलं, तर यू आर 50% फुल. मग उरलेलं जे शेवटची तुमची विंडो आहे ती तुम्ही स्वतःला पॅम्पर करायला द्या. मग त्याच्यात चिला, डोसा, इडली, भात, खिचडी असं खा. पण शक्यतो पराठा किंवा गहू हे टाळलं तर जास्त चांगलं, किंवा मिलेट्सची खिचडी, किनवा, हे सगळं खाऊ शकतो. मग तुम्ही तोपर्यंत फुल झालेला असता, मग थोडंसं खाल्लं तरी सायकोलॉजिकली आम्ही कार्ब्स खाल्ले डिनरला अँड आय कॅन स्लीप वेल. ओके. आजकाल त्याच्याबद्दल पण बऱ्याच रील्स वगैरे येत असतात की आपण गहू खाल्लाच नाही पाहिजे, किंवा बरेच असे प्रोटीन पावडर्स पण येतात की त्याच्याऐवजी आपण हे खाल्लं पाहिजे. तर या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे ओव्हरऑल? 2 गोष्टी आहेत वेगळ्या वेगळ्या. आधी गव्हाबद्दल बोलूया, मग आपण प्रोटीन पावडर्सचं बोलूया. गहू खायचाच नाही असं मुळीच नाहीये, पण आता गहू कमी का खायचा? कारण आपले पूर्वज होते ना, त्यांची ॲक्टिव्हिटी लेवल किती होती, किंवा त्यांचं शारीरिक कष्ट खूप होते. त्याला कुठेही जायचं असेल तर आधी मैल चालावं लागायचं, किंवा दारात गाडी उभी राहत नव्हती, कष्ट जास्त होते. म्हणून ते लोक जे गहू किंवा त्याचं प्रमाण खात होते ना, ते पचायला त्यांच्या शरीराला तेवढी ॲक्टिव्हिटी होती. आता आपलं बैठं काम वाढलेलं आहे. म्हणजे आता मी कन्सल्टिंग करते तर माझं कन्सल्टिंगमध्ये खूप वेळ माझं बसावं लागतं, किंवा आपण कुठलाही जॉब घेऊया, हल्ली बसणं वाढलं बिकॉज ऑफ द स्क्रीन. मग ते तुम्ही बसता म्हणजे तुमची शारीरिक ॲक्टिव्हिटी होत नाही, तुमचा कॅलरीज बर्न होत नाही. आणि गहू ग्लुटन आहे त्याच्यात, ते पचायला तुमच्या शरीराला तेवढी ॲक्टिव्हिटी द्यावी लागते, त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो.
म्हणून आपण म्हणतो गहू कमी खायचा नाही या मताची मी मुळीच नाहीये. आता ग्लुटन ॲलर्जी हे आलेलं आहे फॉरेन कंट्रीजमधून. त्यांच्यासाठी ग्लुटन म्हणजे मैदा, आपल्यासाठी गहू म्हणजे चपातीसाठी वापरतो तो गहू. या दोन वेगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आपल्याकडे ग्लुटन ॲलर्जी खूप कमी लोकांना आहे, कारण इंडियन कल्चरमध्ये गहू हे स्टेपल फूड आहे. आपण अगदी लहान असल्यापासून चपाती खाऊनच मोठे झालेलो आहे, किंवा गव्हाचे सगळे प्रकार आपल्या घरात होतात. गव्हाचा चीक असू दे, आपण चपातीमध्ये वापरतो, गव्हाची खीर, शिरा, दलिया सगळीकडे वापरतो. त्यामुळे गहू वाईट नाहीये. पण लोक काय करतात, गव्हाचा ओव्हरडोस घेतात. म्हणजे नाश्त्याला पण तुम्ही मग चपाती खाणार, किंवा गुजराती फॅमिलीजमध्ये नाश्त्यात खाकरा खायचा, मग दुपारी परत फुलका खायचा, मग रात्री परत तुम्ही ते दशमी पराठा ह्याच्या फॉर्ममध्ये खाता, आणि तुम्ही दिवसभर बसलेले असता. गुजराती फॅमिलीज ज्या बिझनेस करतात की ते काउंटरवर बसणं चाललं ना, दारात गाडी उभी असते, गाडी ड्रायव्हर असतो, किंवा आपल्याकडे सगळ्यांच्याकडे स्वतःचे व्हेकल्स आहेत. आपण चालत जात नाही कुठे, त्याच्यामुळे ते खाल्लेला गहू पचवायला आपल्याला ती शारीरिक ॲक्टिव्हिटी नाही आहे. सकाळी 1 तास केलेलं वर्कआउट, म्हणजे तुम्ही 12 तास जागताय, तर 12 तासातला 1 तास वर्कआउट करता आणि 11 तास खाता. मग हे इक्वेशन मॅच होत नाही ना. गहू खावा, पण तो कधी, फर्स्ट हाफ ऑफ द डे, आणि तो लिमिटेड अमाऊंटमध्ये, मॉडरेशन. तुमच्या शरीराला किती आवश्यक आहे तेवढाच. म्हणजे मग दिवसभर तुम्ही जी ऍक्टिव्हिटी करता त्याच्यात ते पचवायला तुमच्या शरीराला तेवढा वेळ मिळतो. बरोबर आहे. म्हणून मग गहू प्रमाणात खायला हवा. आणि रात्री अवॉइड करायचं थोडं. रात्री अवॉइड करायचं, कारण आपण जेवून झोपतो ना. बरेच जण खूप उशिरा जेवतात, 8, 8:30, 9, 9:30ला. म्हणजे त्यांचं ते रुटीन असतं, आणि जेवलं की तुम्ही झोपता. मग झोपता म्हणजे तुमचं जठराग्नी पण तो तेवढा तयार नसतो ते पचवण्यासाठी, आणि तुमच्या शरीराला ती हालचाल नाहीये की तुम्ही जे अन्न पचवते ते पूर्ण तुमच्या पोटात सेट होणार, मग त्याच्यावर प्रोसेस होणार. ह्या सगळ्याला तुम्ही तेवढा वेळ दिला पाहिजे. मग तुम्ही लाय डाऊन केलं म्हणजे ते तुमचं सगळं सिस्टीम तुमची रिलॅक्स मोडमध्ये आली. म्हणून मग ती रिलॅक्स झाली सिस्टीम, मग ते पचणार कुठून? जे पचत नाही ते स्टोअर होतं फॅट्सच्या रूपात. म्हणून मग सकाळी ब्लोटिंग वगैरे ज्यांना होतं ना, त्यांनी तर रात्री जेवणात कुठल्याही प्रकारचे ग्रेन घेऊ नयेत. सकाळी उठल्यावर ब्लोटिंग होत असेल, पोट फुगलेलं वाटत असेल, पोट साफ होत नसेल, डोळ्याखाली असा पफिनेस खूप जास्त जणांना होतो, किंवा अंगठी घातली ती जर सकाळी निघत नाही असं होत असेल, तर रात्रीच्या जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचे ग्रेन्स खायचे नाहीत. आणि जर खायचं असेल तर मुगाची डाळ किंवा मिक्स डाळीपासून बनवलेलं धिरडं, चिल्ला, डोसा, इडली त्याच्यापासून जे बनवलेलं असेल ना ते खावं. म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ते ब्लोट करत नाही, ते प्रोटीन देतं, फायबर्स असतात, आणि पचायला ते हलकं होतं. ओके. आता एकदम क्लिअरली तुम्ही समजून सांगितलंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत की काय काय गोष्टींची आपण काळजी घ्यायची. आता सेकंड आपली जी गोष्ट होती की ती प्रोटीन पावडर्स सध्या ज्या मार्केटमध्ये आल्यात. मी जिमला जातो किंवा मी जिमला जाते, मग मी प्रोटीन घेतलंच पाहिजे नाही. प्रोटीन तुमच्या शरीराची आवश्यकता किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. प्रोटीन पावडर्स घेण्याच्या मी विरोधात मुळीच नाहीये. मी स्वतः पण माझ्या क्लायंट्सना प्रोटीन पावडर्स प्रिस्क्राईब करते. आय विल अगेन रिपीट, मी प्रिस्क्राईब करते. लोक हल्ली विदाऊट कन्सल्टिंग अ प्रोफेशनल स्वतःच्या मनाने हवा तो ब्रँड कसंही कुठूनही घेतात, आणि ते कन्झ्युम करतात, आणि ते धोकादायक आहे. प्रोटीन घ्यायचं आहे ना, मग तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या की माझी एक्सरसाइज किती आहे, मी वेट किती लिफ्ट करतो, माझ्या बॉडीची ती रिक्वायरमेंट आहे का, माझी तेवढी ॲक्टिव्हिटी आहे का, आणि माझ्या ओव्हरऑल डाएटमध्ये प्रोटीनची कमतरता आहे का. आम्ही बरेचसे हॉस्पिटलाइज पेशंट्स असतात, किंवा ज्यांचा रिकव्हरी फेज चालू असतो, की खूप ब्लड लॉस झाला असेल, खूप मोठी सर्जरी झाली असेल, जिथे त्यांना रिकव्हरीसाठी प्रोटीनची आवश्यकता असते. ऑर्थोपेडिक ज्या सर्जरीज होतात ज्यांच्याबरोबर आम्ही काम करतो, तिथं त्यांना प्रोटीनची आवश्यकता असते. देअर वी प्रिस्क्राईब सर्टन प्रोटीन्स. पण आत्ता काय झालंय, मी जिमला जातो ना, मग मी प्रोटीन घेणार, मी ही पावडर, मी ती पावडर. कुठली पण पावडर किंवा कुठलंही एक फूड तुम्हाला वेट लॉस करून देऊ शकत नाही, फॅट लॉस करून देऊ शकत नाही. इट हॅज टू बी अ कम्प्लीट इंटिग्रेटेड न्यूट्रिशनल प्लॅन.
मग प्रोटीन पावडर कुठली घ्यावी, तर सर्वात पहिलं म्हणजे मी जसं सांगितलं, तुम्ही जर दिवसा किंवा तुम्ही जेव्हा जिमला जाता 1 तास तुमचा फोकस्ड वर्कआउट आहे का. जिमला मी 1.5 तास जातो, पण त्या 1.5 तासातला तुम्ही वर्कआउट किती करता आणि टाइमपास किती करता. मग तुम्ही 1 तास फोकस वर्कआउट करत असाल, हेवी लिफ्ट करत असाल, तुम्ही बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनला उतरणार असाल, तुम्ही मॉडेलिंगमध्ये किंवा ॲक्टिंग प्रोफेशनमध्ये असाल, जिथे तुमचं फिजिकचं चांगलं लुक हेच तुमचं ॲसेट असेल, आणि तुम्ही लिफ्टिंगच्या कॉम्पिटिशन्समध्ये उतरणार असाल, मेल फिमेल कोणीही, तर तुम्ही प्रोटीन पावडर घ्यायला हवी, आणि ती पण तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं. हे सगळ्यात महत्त्वाचं. मनाने काही घ्यायचं नाही. म्हणजे मी प्रत्येकाला सांगते, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तोंडात पॅरासिटामॉलची पण गोळी ठेवू नये, ती सेफ असली तरी किंवा अनसेफ असली तरी. आणि आजकाल उलटं चालू आहे सगळं. उलटं चालू आहे. ओव्हर द काउंटर सगळं मिळतंय. तो मेडिकल शॉपवाला तुम्हाला स्ट्रेट मला डोकं दुखते गोळी दे, मला हे होते गोळी दे, पण तुम्ही विचार करता का की त्या पेशंटला एखाद्या ड्रग ग्रुपची ॲलर्जी असू शकते, अँड दॅट कॅन कम ऑन हिज हेल्थ, हिज लाईफ. त्यामुळे हे असं करू नये. आणि प्रोटीन पावडर घ्यावी, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, तुम्हाला त्याची गरज आहे का. आणि सर्वात महत्त्वाचं की आत्ताच्या जमान्यात प्रोटीन पावडर्सचे इतके नवीन 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 ब्रँड्स आलेले आहेत, आणि बरेचसे इतके आर्टिफिशियल आहेत की ज्याच्यात नको नको ते सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत, अँड दे आर मार्केटिंग की आमचा शेक घ्या फक्त मील रिप्लेसमेंट म्हणून आणि तुमचं वजन उतरेल. ते जास्त डेंजरस आहे. तुम्ही कुठलीही पावडर ही तुमच्या अन्नाला किंवा तुम्ही रोजचं जे फूड खाता त्याला रिप्लेसमेंट असू शकत नाही. त्याला सप्लिमेंट का म्हणतात, बिकॉज इट सप्लिमेंट्स युअर डाएट, इट इज ॲडिशनल आहे आणि सपोर्ट देतं तुमच्या ओव्हरऑल डाएटला. तुम्ही व्हेजिटेरियन आहात आणि तुम्हाला सतत सांधे दुखणं किंवा मसल पेन होणं, आणि मग तुमचं मसल लॉस होतोय किंवा तुम्हाला आजारी आहात, आणि प्रोटीन डेफिशियन्सी तुमच्या जर ब्लड रिपोर्टमध्ये आली असेल तर तुम्ही डेफिनेटली प्रोटीन पावडर घेतली पाहिजे. पण आजकाल ही यंग जनरेशन आणि बरेच जण न विचार करता स्वस्त प्रोटीन पावडरच्या मागे लागलेत, किंवा हा पावडर, ही पावडर, तो शेक, त्याच्याने वजन कमी करतं. हे डेंजरस आहे. ओके, आता थोडंसं आपण वेट लॉस जर्नीबद्दल डिटेलमध्ये बोलूयात. पण मग त्याआधी मला सांगा की असे कुठले मिथ्स आहेत की लोकांच्या डोक्यात आहेत की वेट लॉस जर्नी करत असताना आपण या गोष्टी केल्याच पाहिजे किंवा काय. पहिलं म्हणजे मला वेट लॉस करायचं तर मला जिमलाच जावं लागेल, हे पहिलं डोक्यातून काढलं पाहिजे. जिमला जाणं वाईट नाहीये, ते का जायला पाहिजे हे मी पुढे सांगते. पण तुम्हाला जर जिमला जाणं शक्य नाही तरी पण तुम्ही वेट लॉस करू शकता घरच्या घरी, कुठल्याही पिल्स, पावडर्स आणि सप्लिमेंट शिवाय. दुसरं म्हणजे वेट लॉस करायचं म्हणजे फक्त सॅलड आणि सूप असं नाही. पोळी भाजी, वरण भात, इडली सांबार, डोसा, चिला हे सगळं खाऊन पण वेट लॉस करता येतं. आणि फॅट लॉस सुद्धा. तिसरं म्हणजे की मला जर वेट लॉस करायचं आहे तर मला आयुष्यभर हे खाता येणार नाही असं नाही आहे. आम्ही सुद्धा चीट मील्स अलाउड करतो की खूप क्रेविंग्स होत असतील आणि 1 महिना जर क्लायंटनी खूप छान फॉलो केलं असेल, खूप छान रिझल्ट आले, की आम्ही त्यांना चीट मील, अगदी मला मेसेज करतात, मी आज पाणीपुरी खाऊ का, म्हणतो हो खा. मी त्यांना सांगितलं की तुम्ही खा पाणीपुरी बिंदास, जेवढी खायची तेवढी खा. दे स्टॉप ॲट 2 पुरीज. म्हणजे मला काहीच आयुष्यात माझ्या आता सगळं संपलंय आणि मला माझं फेवरेट फूड खाताच येणार नाही, ही जी भीती आहे ना, ही पहिला मनातून काढा. रोजचं घरातलं फूड खाऊन वेट लॉस आणि फॅट लॉस, पोट कमी करता येतं, हे डेफिनेटली. ओके, आणि एक क्वेश्चन आता माझ्या मनात आला की समजा जे लोक व्हेजिटेरियन असतात आणि दुसरे जे असतात ते नॉन व्हेजिटेरियन असतात, तर दोघांच्या डाएटमुळे काय असं असतं का की व्हेजिटेरियन लोक कधी फॅटच होत नाही किंवा काय, असं काही आहे का? असं काही नाहीये, असं काही नाहीये. व्हेजिटेरियन्समध्ये पण वेट गेन होतं, नॉन व्हेजिटेरियन्समध्ये पण होतं. इट इज, मी परत तेच सांगेन, तुमची ॲक्टिव्हिटी लेवल, झोप, हायड्रेशन, तुम्ही किती फूड खाता त्याच्यावर आहे. व्हेजिटेरियन आहात म्हणून वजन वाढणार नाही किंवा नॉन व्हेजिटेरियन आहात म्हणून तुमचं वजन वाढणार नाही, असं काही नाहीये. इट डझंट मॅटर अ मच. तुम्ही काय खाता, क्वांटिटी, पोर्शन्स, दॅट मॅटर्स अ लॉट. ओके. त्यानंतर आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये ना स्ट्रेस हा पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर झाला आहे. मग त्याच्यामुळं लोक काहीतरी टेन्शनमध्ये असतात, मग थोडंसं इमोशनल इटिंग वाढतं त्याने. मग याला आपण कशा पद्धतीने डील करू शकतो? याला डील करण्याचं पहिलं आहे की स्ट्रेस आपण
काही लोकांना सवय असते की मला काहीतरी विचारच करत बसायचंय, ओव्हर थिंकिंग. म्हणजे आता सगळं व्यवस्थित चाललंय ना, मग मला कसली तरी काळजी केलीच पाहिजे ना, हे पण मेंटॅलिटीची लोक असतात. आणि आजकालच्या सगळ्यांचं जे वर्क लाईफ बॅलन्स हल्लेलं आहे की तुम्ही कामाच्या ठिकाणी पण खूप सारे स्ट्रेस झालेले, टार्गेट्स अचीव करायचे असतात किंवा कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला प्रमोशनसाठी धडपड असते, ह्याचा पण तुम्ही स्ट्रेस स्वतःवर बिल्ड करून घेता. कोणाला मुलांच्या जबाबदाऱ्या असतात घरी. पण मी एक सांगते, आपण ओव्हर थिंकिंग करून किंवा त्याचा स्ट्रेस घेऊन त्याची काळजी करून त्याचं सोल्युशन निघत नाही. म्हणून सर्वात आधी स्ट्रेस येतच राहणार आहे. आपण हे म्हणू शकत नाही की आजच्या जमान्यात मला स्ट्रेस येणार नाही. स्ट्रेस होतो. स्ट्रेस क्रिएट करणाऱ्या सिच्युएशन सतत तुमच्या आसपास येणार आहेत. तो स्ट्रेस हँडल करायला शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी सकाळी उठल्यानंतर सकाळी 5 ते 10 मिनटं स्वतःसोबत डोळे मिटून बसणं, अफर्मेशन्स लिहिणं, ग्रॅटिट्यूड जर्नल्स लिहिणं आणि आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी थँक्यू म्हणणं, या गोष्टी खूप मॅटर करतात. ऐकणाऱ्यांना वाटे हे ही काही सांगते, असं काही नसतं. पण हे तुम्ही जेव्हा करायला घ्याल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच या खूप छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप ताकद आहे. आणि जर तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस होत असेल, जे हँडल होत नाही, देन सी अ थेरपिस्ट. आणि इतकं काय ते असं ऑड नाही राहिलेलं आहे आता. तुम्हाला सर्दी खोकला झाला, ताप आला, पोटात दुखलं तर तुम्ही डॉक्टरकडे जाता. तसं मन खराब झालं तर तुम्ही थेरपिस्टकडे जा, त्यांच्याकडून टेक्निक शिका, त्यांची मदत घ्या आणि मन शांत करायला शिका. म्हणजे ते स्ट्रेस हँडल करायला शिकवतं तुम्हाला की स्ट्रेस सिच्युएशन येणार आहे, मग तो स्ट्रेस हँडल करा. स्ट्रेस एकदा हँडल करायला शिकलात की मग झोप चांगली होते. स्ट्रेस हँडल करायला शिकलात की तुमचं कॉर्टिसॉल कमी होतं. कॉर्टिसॉल कमी झालं की तुमचं इन्शुलिन व्यवस्थित काम करायला लागतं. इन्शुलिन चांगलं काम करायला लागलं की तुमची बॉडी फॅट बर्निंग करायला लागते. फॅट बर्निंग झालं की मग तुमचं वजन कमी व्हायला लागतं, पोट कमी व्हायला लागतं. ओके. आता 2026 चालू होणार आहे. हो. आता बरेच जिम मध्ये गर्दी व्हायला सुरुवात होईल. हा, रेझोल्युशन फिअर इज रेझोल्युशनचा सगळ्यांना आता फिवर येणार आहे. हो. पण मग ते ज्या एनर्जीने आपण चालू करतो की आता मी वेट लॉसची जर्नी चालू करणार आहे किंवा मी आता कुठली एक रेझोल्युशन आपण ठरवतो की जिम लावणार आहे किंवा अर्ली मॉर्निंग उठून वॉक करायला जाणार आहे, मग ते कम्प्लीट का नाही होत? म्हणजे लोक असे आजकाल चॅलेंजेस घेतात, 21 डेज चॅलेंज, 7 डेज चॅलेंज, मग ते कम्प्लीट का नाही होत? कम्प्लीट होत नाही कारण स्वतःची कपॅसिटी न ओळखता करायला घेतात. रीलमध्ये बघायचं कुठेतरी की एखादी अशी फ्लॅट टमी असलेली मुलगी आपले बर्पीज मारतीये, ती असं हेवी लिफ्ट करते किंवा ती खूप रन करते. मी पण करणार. तुमची शरीराची तेवढी कपॅसिटी आहे का? तुमचं शरीर त्या गोष्टीला तयार आहे का? आणि पेशन्स लेवल नाही आहे. मला आज मी डाएट सुरू केलं की आठवड्यात मला 3 किलो कमी करून द्या. जादू नाही आणि ते होणार नाही. जेवढं तुम्ही फास्ट करायला जाल ना, तेवढं तुम्ही पुढे ते बारगळणार आहे सगळं तुमचं आणि मग ती कन्सिस्टन्सी राहत नाही. स्टार्ट स्मॉल. तुम्ही भले कुणाचे व्हिडिओज बघा किंवा कोणी एक्सरसाइज करताना काही बघता. मी म्हटलं ना, 10 मिनिटांनी सुरुवात करा. मी आज 10 मिनिट वॉक करेन. इतकं साधं, सोपं, सिम्पल आहे. एक ठरवायचं की भले मी रोज 10च मिनिटं करेन, पण मी ते करेन. मग मी खाली वॉक करेन, कॉरिडॉरमध्ये करेन, स्टेप्सवर करेन, मी घरातल्या घरात करेन, पण मी ते 10 मिनिट करेन. मग आज 10 मिनिट केलं, उद्या 15 मिनिटं करा, मग 20 मिनिट करा, मग 25 मिनिट करा. रोजचं 5 मिनिट जास्त करणं हे सायकोलॉजिकली पण सोपं असतं. 5 मिनिटात जास्ती करायचं, चला अजून चालून घेऊ. बरोबर. आणि बी सराउंडेड बाय पीपल हु आर फिटनेस फ्रीक. अशी लोक पर्पजली शोधा, त्यांच्यामध्ये जा आणि त्यांच्यामध्ये मिक्स व्हा. इफ यू आर सराउंडेड विथ पीपल, की अशी लोक की जे सतत आळसलेली असतात, ज्यांना सतत जंक खायचं असतं, रात्रीची जागरणं करायची असतात किंवा स्वतःच्या फिटनेसची त्यांचं काही घेणं नाही, क्या होता है, खा लेना, असं म्हणणारी जी लोक आहेत ना, दे विल ऑलवेज डिमोटिवेट यू. सो बी सराउंडेड विथ पीपल हू आर 1 लेवल अप दॅन यू इन फिटनेस. तुमच्यापेक्षा 1-2 लेवल जास्त फिटनेस फ्रीक असलेल्या लोकांमध्ये गेलात तर ते मोटिवेशन एकदम वेगळ्या लेवलचं असतं. मग ती कन्सिस्टन्सी राहील. आणि कन्सिस्टन्सी राहण्यासाठी रोज 5 मिनिटं जास्ती करा. रोज 5 मिनिटं. आज मी डाएट 5% चांगलं फॉलो करेन, या 2च गोष्टी करायच्या. मग ती कन्सिस्टन्सी कायमची राहते आणि मग तुमचं ते लाईफस्टाईल होऊन जाते की रोज उठून व्यायाम करणे ही सवय.
आणि आपण ब्रश करतो ना उठल्यावर, असं नाही म्हणत की अरे आज मला ऑफिसला उशीर झाला मी ब्रश नाही करणार. सो एक्सरसाइज आणि इटिंग हेल्दी इट शुड बी ॲज इम्पॉर्टंट ॲज ब्रशिंग युअर टीथ. सिम्पल. आज मी ब्रश केलं ना म्हणजे मला वॉकला जाणं भाग आहे. मी आज ब्रश केलाय किंवा मी वॉशरूमला जाणार आहे म्हणजे मला हेल्दी खाणं भाग आहे. हे इतकं नॉर्मल असायला हवं, तर मग ते कन्सिस्टन्सी राहते. पण मग म्हणजे तुम्ही सांगताय खरं, पण मग कन्सिस्टन्सी स्वतः जर करायला गेलं ना माणूस तर मोटिवेशन कुठेतरी कमी होतं, किंवा असं कधी कधी असं होतं की थोडंसं डिस्ट्रॅक्ट झाल्यासारखं होतं की यार खरंच होईल की नाही, स्वतःवरती डाऊट येतो. तर असं काही प्लॅन वगैरे आहे का तुमच्याकडे की तो जर मी फॉलो केला तर 100% माझा वेट लॉस होईलच, असं काही आहे का तुमच्याकडे सोल्युशन? 100 डेजचा आमचा एक खूप चांगला प्लॅन आहे जो आमचा दरवर्षी आम्ही न्यू इयरला लॉन्च करतो. 100 डेज टू युअर हेल्थ. ओके. कारण 100 डेज आर मोर दॅन इनफ टू ट्रान्सफॉर्म युअर माइंड, बॉडी अँड सोल. 100 दिवसांचा हा प्लॅन फॉलो केला ना, तुम्ही स्वतःला ओळखणार नाही आरशात बघितल्यावर. आय गॅरंटी की तुमचा वॉर्डरोब चेंज होईल. द वे यू लुक, द वे यू फील अबाउट युअर सेल्फ, द वे यू फील मेंटली पीसफुल, काम. हे 100 दिवसात सहज शक्य होतं आणि त्यात आम्ही सतत त्यांना ट्रॅक करत राहतो. मग ते क्लायंटला वाटतं की ह्या डोक्यावरच बसल्यात म्हणजे आपल्याला काहीतरी उत्तर द्यायला लागतं. एखादा आठवडामध्ये तरी बारगळतो, काही ट्रॅव्हल आलं, आजारपण आलं, बट स्टील ते आमच्याशी कनेक्टेडच राहतात. आम्ही सतत व्हॉट्सअपवर कनेक्टेड असतो म्हणजे मग ते फॉलो करत राहतात. आणि 100 दिवस खूप होतात. 100 दिवसांच्या मध्ये 12-13 किलो वजन कमी करणे, तुमच्या एक्सेलवरून एमवर येणे हे खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. पण ते करावं लागतं. मग करावं लागतं म्हणजे आमचा भाग जेवढा असतो 50%, तेवढा 50% समोरच्या व्यक्तीचा पण असतो. मग ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण 50% घ्यायची आणि सांगायचं की माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय, हे जे दिलंय चार्टमध्ये ते वाढणं आणि खाणं, बाकी मग मॅम बघून घेतील. हे जेव्हा तुम्ही सरेंडर करता विथ फुल फेथ, खूप सोपं होतं आणि एक तो जर्नी इतका सुंदर होतो की मग तो कम्प्लीट केल्यावर जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुमचा डे 1चा फोटो बघा, आम्ही त्यांना कोलाज करून पाठवतो आणि मग तेव्हा जे डे 1 आणि डे 100चा फोटो बघतात त्यांना ते असं जॉ ड्रॉपिंग होतं की अरे मी असा दिसत होतो. आय हॅव क्लायंट्स की ज्यांनी अख्खा वॉर्डरोब चेंज केलेला आहे, इन अँड आउट. का तर पूर्वीचे कपडे असे पोत्यात घातल्यासारखे दिसत. 12, 13, 15, 16 किलो पण वजन कमी केलेले आहेत. ओके. रश्मीजी, जर समजा एखाद्याला वेट लॉस करायचं असेल तर आजकाल त्याने जर समजा युट्यूबवरती टाकलं किंवा असं सर्च केलं तर बऱ्यापैकी जे असतं की इंटरमिटंट फास्टिंग किंवा उपाशी राहणं हे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? इंटरमिटंट फास्टिंग ही एक खूप चांगली टेक्निक आहे फॅट लॉससाठी, वेट लॉससाठी. बट इट हॅज टू बी डन स्ट्रॅटेजिकली झालं पाहिजे. कोणी म्हणते तुम्ही 16 तास उपाशी राहा, दिवसभर खाणारा माणूस एकदम 16 तास उपाशी राहिला तर तो कुठेतरी चक्कर येऊन पडेल किंवा ते आजारपण येईल. त्यामुळे ते फास्टिंगची पण बऱ्याचशा टेक्निक्स असतात. आपल्याला कुठली सूट होते ते समजलं पाहिजे प्रत्येकाला. ओके. आणि तुमचं जो एक युनिक कॉन्सेप्ट आहे, मी तुमचं प्रोफाईल चेक करत होतो त्याच्यामध्ये एक रील मला दिसली की लॅडर फास्टिंग बद्दल होती. तर ते याच्यापेक्षा कसं वेगळं आहे? लॅडर फास्टिंग म्हणजे काय? लॅडर म्हणजे शिडी. आपण एक एक पायरी चढत जातो किंवा एक एक पायरी उतरत जातो. बरोबर. लॅडर फास्टिंग मध्ये आम्ही काय करतो की समजा तुम्ही आधी 6 मील्स घेताय दिवसाचे, तर एका पिरियड नंतर, तो स्पेसिफिक पिरियड नंतर मग 5 मीलवर शिफ्ट करायचं. 5 नंतर 4 मील्स, 3 मील्स, 2 मील आणि 1 मील ओनली फॉर 1 डे. असं नाही की तुम्ही 1 मील लॉंग टाइम करणार. 1 मील मग परत ती शिडी चढायची. 1 मील, 2 मील, 3 मील आणि मग ते 4 मीलला येऊन आम्ही स्टॉप करतो. याच्याने होतं काय की तुम्ही हळूहळू कॅलरी रिस्ट्रिक्शन करता. ॲट द सेम टाइम प्रोटीन तुमच्या आहारात मॉडरेशनमध्ये येतं आणि तुमची फास्टिंग विंडो स्लोली वाढते. म्हणजे तुमचं त्या स्ट्रॅटेजीला ॲडॅप्टेशन इझिली आणि स्लोली होतं. पोट कमी ज्यांना करायचं आहे त्यांना लॅडर फास्टिंगचे खूप अमेझिंग रिझल्ट्स आहेत. म्हणजे खूपच छान रिझल्ट्स आहेत. आणि जेव्हा तुमची बॉडी फास्टिंग मोडमध्ये जाते, दिवसाचं पण आपण फास्टिंग विंडो मॅनेज करतो, रात्रीची पण करतो. फास्टिंग मोडमध्ये गेलं तर तुमची बॉडी जे जुने सेल्स आहेत, डॅमेज सेल्स आहेत, त्यांना नष्ट करून एक नवीन सेल्स तयार करते. सेल रिपेअर होतं. त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये ऑटोफॅजी असं म्हणतात. सिम्पल लँग्वेजमध्ये जुने नको असलेले सेल्स काढून टाकणे, नवीन सेल्स बनवणे, की ज्याने तुमचं स्किन ग्लो होते, हेअर चांगले होतात,
तुमचं फास्टिंग इफेक्टमुळे ब्लोटिंग निघून जातं, तुमचं पोट फ्लॅट व्हायला लागतं, वजन पटापट कमी व्हायला लागतं आणि मग तुमच्या शरीराला फक्त दिवसातून 4 मील खायची सवय लागते. आणि हे 4 मील पण आपण व्यवस्थित न्यूट्रिशनली ते प्लॅन केलेले असतात. त्यामुळे माझा हा लॅडर फास्टिंगचा फॉर्म्युला इतका चांगला हिट झाला, इतके छान रिझल्ट्स आलेले आहेत त्याचे. आणि तुम्ही जेव्हा 4, 3, 2, 1 मील 2 मील आज खाल्ल्यानंतर उद्या 1 मील खाणं ती व्यक्ती करू शकते व्यवस्थित. आणि 1 मीलमध्ये तर इतके मॅजिकल त्या दिवशीचेच रिझल्ट येतात. म्हणून हा लॅडर फास्टिंग फॉर्म्युला जो मी स्वतः लॉन्च केलेला आहे, इट इज व्हेरी इफेक्टिव्ह. आणि आमच्या 100 डेजच्या प्रोग्राममधला जो मधला एक फेज असतो त्याला आम्ही लॅडर फास्टिंग करवतोच. आणि तिथून त्यांचं रिअल फिजिकच्या ट्रान्सफॉर्मेशनला सुरुवात होते. दे स्टार्ट सीइंग द रिझल्ट्स इन द मिरर. कपडे असे लूज व्हायला लागतात आणि स्वतःच असं टाईट, स्टाऊट, स्ट्रॉंग आणि छान वाटायला लागतं. आणि त्यांनी कॉन्फिडन्स पण वाढत असेल. खूप वाढतो आणि सोपं आहे. बरोबर आहे. पण मग याच्यामध्ये समजा आता तुम्ही जो प्लॅन सांगितला 100 डेजचा, याच्यामध्ये अशा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करतात? सर्वात पहिलं म्हणजे मेंटल हेल्थ. आम्ही त्याचं पण काउन्सिलिंग करतो. बिकॉज आय हॅव टू फिगर आउट की प्रॉब्लेम कुठं आहे. प्रॉब्लेम इज नॉट जस्ट इटिंग. तुम्ही खाल्लं म्हणजे तुमचं वेट गेन होतं असं नाही, बऱ्याचशा गोष्टी असतात. मग मेंटल हेल्थवर आम्ही एक काम करतो, स्लीप पॅटर्नवर काम करतो, हायड्रेशनवर काम करतो, डेली रुटीन काय आहे आणि तुम्ही एक्सरसाइज काय करू शकता. काही जणांना जिमला जायला आवडतं, त्यांना जिमचा प्लॅन देतो. काही जणांना असं की नाही आम्हाला जिम नाही करायचं, जिम शिवायचं द्या, बेस्ट. मग आम्ही जिम शिवायचे पण त्यांना प्लॅन्स करून देतो, वर्कआउटचे, एक्सरसाइजचे, विच दे कॅन डू इझिली ॲट होम. आणि हे सगळं असेसमेंट झाल्यानंतर त्यांच्या वर्किंग टाईमप्रमाणे, त्यांच्या फॅमिली इटिंग कल्चरप्रमाणे एक डाएट क्युरेट होतो, विच इज व्हेरी इझी फॉर देम टू फॉलो. सुरुवातीचा डाएट प्लॅन हा फक्त मेटाबॉलिझम रिसेट करण्यासाठी असतो, एक रुटीनमध्ये येण्यासाठी असतो. आणि मग त्यांच्या असेसमेंटप्रमाणे, ट्रॅकरप्रमाणे तो पुढे 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 मग ॲडव्हान्स होत जातो टिल दे रीच देअर गोल. बऱ्यापैकी आता क्लिअर झालंय की तुम्ही काय काय गोष्टींवरती लक्ष देतात. आणि ती गोष्ट खरी पण आहे की म्हणजे मी स्वतःचं एक्झाम्पल देतो की ज्यावेळेस आधी मी खूप बारीक होतो, पण नंतर PSIच्या फिटनेसच्या ट्रेनिंगसाठी म्हणजे मी क्वालिफाय झालो होतो की, तर त्यावेळेस मी ज्यावेळेस एक ट्रेनर होता माझा, तर तो माझ्याकडनं करून घ्यायचा. त्यावेळेस आपण बरोबर त्या गोष्टी फॉलो करतो. जर आपण स्वतः एकटं जर जिममध्ये जायचं म्हटलं, स्वतः जर सगळ्या गोष्टी करायचं म्हटलं, तर 4 दिवस त्या गोष्टी फॉलो होतात आणि नंतर होत नाही. कोणीतरी गाईड करायला असलं ना की मग त्या गोष्टी ऑटोमॅटिकली होत जातात. जसं मी म्हटलं, बी सराउंडेड विथ राईट पीपल, दे क्रिएट युअर आयडेंटिटी. माझे गुरु नेहमी सांगतात, यू शुड बी सराउंडेड विथ पीपल हू ऑलवेज कीप यू ऑन अ राईट ट्रॅक. तुम्ही हेल्दी खाताय आणि मग तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे लोक म्हणणारे काय आहे, खा ना, काय होतं त्याच्याने. आय एम नॉट सेईंग की दे आर युअर दे कॅनॉट बी युअर फ्रेंड्स. पण तुमचा हा एक जो भाग आहे तुमच्या आयुष्यातला, फिटनेस हे जे डिपार्टमेंट आहे, त्यासाठी यू बी सराउंडेड विथ फिटनेस पीपल. आणि बाकी सगळ्यासाठी तुमचे क्लोज फ्रेंड्स आहेत, दे आर ऑलवेज देअर फॉर यू. बरोबर आहे. तरी पण 2026 साठी आमच्या ऑडियन्ससाठी एखादी टिप द्या ना की ते घरीच्या घरी तरी इम्प्लिमेंट करू शकतात त्यांच्या वेट लॉस जर्नीसाठी. सर्वात पहिलं म्हणजे ठरवा की तुम्हाला स्वतःसाठी किती दिवस द्यायचे. आत्ताचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटवर आपण इतके व्हिडिओज बघतो, सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण तुम्ही तुमच्या शरीरासाठी, तुमच्या हेल्थसाठीची ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, किंवा लोक म्हणतात ना हा डाएट प्लॅन महागडे असतात, पण त्या इन्व्हेस्टमेंटचा तुम्ही विचार करा की आत्ता हे जे इन्व्हेस्टमेंट कराल ना ते तुम्हाला लॉंग टर्म, लाईफ लॉंग बेनिफिट देणार आहे. नंतर आत्ता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार म्हणजे तुम्ही काहीतरी अनहेल्दीमध्ये इन्व्हेस्ट करा, तुम्ही फूड डिलिव्हरी ॲप्सवरून सतत काहीतरी फालतू मागवा, तिथं तुम्ही जो पैसा घालवणार आहे त्याच्या डबल तुम्हाला हॉस्पिटल्स, दवाखाने, औषधांमध्ये द्यावं लागणार आहे. गल्ली बोळात जर मेडिकल स्टोअर वाढलेत त्याचं कारण आहे की मेडिसिनची डिमांड वाढली आहे, आजारपणं वाढली. मग इन्व्हेस्टमेंट कुठं करायची आहे? चांगला ट्रेनर, एक चांगला कोच की ज्यांच्याकडे प्लॅन घेतल्यानंतर, ज्यांच्याबरोबर 3, 4, 5 महिने काम केलं की लाईफ लॉंग तुम्हाला परत तोंडात एक मेडिसिनसुद्धा टाकायला लागू नये, हा गोल असला पाहिजे. हे पहिलं मेंटली तुम्ही फिट करा की मला या नवीन वर्षात किंवा येणाऱ्या वर्षात
मी स्वतःसाठी काय इन्व्हेस्टमेंट करणार आहे. फॉरगेट अबाउट दिस SIP, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, हे सगळं बाजूला ठेवा. मी स्वतःच्या हेल्थमध्ये काय इन्व्हेस्टमेंट करतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा. आणि ॲम आय रेडी टू गिव्ह 100 days टू माय सेल्फ. फक्त 100 दिवस स्वतःला द्यायचे, स्वतःच्या हेल्थला द्यायचे, विच इज गोइंग टू क्रिएट मिरॅकल्स इन युअर लाईफ. आणि स्वतःच्या स्लीप, मेंटल हेल्थ, हायड्रेशन आणि हेल्दी इटिंगवर काम केलं पाहिजे. काय खायचं, किती खायचं, कुठल्या वेळी खायचं आणि कुठलं फूड खायचं, ह्याचं इक्वेशन एकदा बसवलं स्वतःचं, तर गोष्टी खूप सोप्या होऊन जातील. तर रश्मीजी, खरंच थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमचा जो श्रीमंत परिवार आहे त्याच्यासाठी एवढी युजफुल इन्फॉर्मेशन सांगितली. खरं तर हा टॉपिक असा आहे ना की ज्याच्यावरती आपण कंटिन्युअसली बोलू शकतो. काही लोकांचं असं म्हणणं पण पडलं असेल की हा पॉडकास्ट जरा जास्तच लांब झालेला आहे, पण मला असं वाटतं की तेवढं डिटेलमध्ये गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, महत्वाचं आहे. कारण शेवटी प्रश्न आपल्या हेल्थचा आहे. एक्झॅक्टली. तर खरंच थँक्यू सो मच. आणि जर या पॉडकास्टला जर चांगला रिस्पॉन्स आला तर आपण परत एकदा तुम्हाला इन्व्हाइट करूयात नेक्स्ट पॉडकास्टसाठी. आणि मे बी मग आपण थोडंसं जे बारीक लोक आहेत त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये बोलूयात, कारण ते म्हणतील की आमच्याबद्दल कोणी बोलतच नाही. येस, डेफिनेटली. आणि श्रीमंत स्टुडिओच्या सर्व प्रेक्षकांना हेल्थनी आणि मेंटल हेल्थनी श्रीमंत व्हा, असंच मी दुआ करेन. येस, थँक्यू सो मच. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे लोक असतील की तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी त्यांच्या हेल्थनी, त्यांच्या काय म्हणतो आरोग्याने श्रीमंत झालं पाहिजे, त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल की तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीवरती खरंच मनापासून काम करायचं आहे, 2026मध्ये तुम्हाला फिट व्हायचं आहे, तर मी डॉक्टर रश्मींचा जो कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ते स्क्रीनवरती, कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. नक्की तुम्ही त्यांच्या 100 days चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट करा आणि स्वतः फिट व्हा, हेच मी तुम्हाला सांगेल. आणि जर तुम्ही आपले रेग्युलर ऑडियन्स असाल तर कमेंटमध्ये मला श्रीमंत परिवार लिहून नक्की टाईप करा. तेवढीच माझं जी काही एनर्जी आहे ती वाढेल, मोटिवेशन वाढेल. आणि आपण डॉक्टर रश्मींना पुन्हा एकदा इन्व्हाइट करूयात जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तर. म्हणून आता ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.